नमस्कार, मी संजय आवटे. साम्राज्यमध्ये आपलं स्वागत. अरुणा शानबागच्या कथेतला विलन अर्थात सोहनलाल वाल्मिकी जिवंत असल्यानं त्याच्यावर आता कायदेशीर कारवाई होते की काय अशी परिस्थिती आता दिसत आहे. सकाळ आणि सामच्या बातमीदारांना अरुणाचं जीवन उद्ध्वस्त करून तिला नरक यातना भोगायला लावणाऱ्या सोहनलालला शोधून काढलं आणि नंतर गृहराज्यमंत्र्यांनी या प्रकारचे संकेत दिलेत. सोहनलाल जिवंत जर असेल तर कायद्याच्या तरतुदी आणि मार्गदर्शनानुसार त्याच्यावर पुन्हा कारवाई केली जाईल असं आता गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी सांगितलेलं आहे. दुसरीकडे KEM रुग्णालयाचे डीन आणि बाकी सगळेच लोक असं म्हणतात की अरुणाची ज्यांनी आजीवन देखभाल केली त्या नर्सेससुद्धा त्या म्हणतात की सोहनलालला शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी होते. सकाळ आणि सामनं जेव्हा पोहोचले उत्तर प्रदेशातल्या गाझियाबाद जिल्ह्यामध्ये आणि त्यांनी सांगितलं पहिल्यांदा की सोहनलाल जिवंत आहे. इतके दिवस अरुणा शानबागचा हा मारेकरी ज्याने अरुणा शानबागवर अत्याचार केले, अरुणा शानबाग गेली, शिक्षा तिलाच झाली, पण हा नराधम मात्र मोकळा होता, मोकाट होता. सुटल्यानंतर तो काय करतो हे कोणालाच माहिती नव्हतं. एक अफवा अशी पसरवली गेली की तो मुळात जिवंतच नाही आहे, तो गेला आहे, त्याचा मृत्यू झाला आहे. पण प्रत्यक्षात मात्र सकाळचा बातमीदार ज्ञानेश चव्हाण यानं 1700 किलोमीटरची केली पायपीट. तो पोहोचला तिथे, त्या गावात पोहोचला आणि त्या गावात गेल्यानंतर जेव्हा त्याला सोहनलाल दिसला तेव्हा पहिल्यांदा जगासमोर या नराधमाचा चेहरा आला. 42-43 वर्ष हा सोहनलाल गायब होता आणि सगळ्या जगाला समजलं की सोहनलाल जिवंत आहे. सोहनलाल जिवंत आहे या प्रकारचा रिपोर्ट सकाळनं आज प्रसिद्ध केला आणि त्याच्यानंतर जगभरातून फोन आले, देशभरामध्ये खळबळ उडाली. आज अनेक इंग्रजी मराठी दैनिक वृत्तवाहिन्या सगळेजण सकाळची आणि सामची ही स्टोरी फॉलो करताय. पण आता एक नवा मुद्दा असा पुढे आला आहे की आता सोहनलाल जिवंत आहे, अरुणा गेलेली आहे. जर अरुणाच्या खुनाला जबाबदार याला धरलं सोहनलालला तर खरंच त्या प्रकारची शिक्षा सोहनलालला व्हायला पाहिजे का? त्यानं शिक्षा भोगली आहे खरं आहे, पण ती शिक्षा होती 7 वर्षांची. त्यामध्ये बलात्काराचा गुन्हासुद्धा नव्हता, फक्त काहीतरी चोरी केली, मारहाण केली अशा प्रकारचा गुन्हा त्याच्यावर नोंदवला आणि 7 वर्षाची शिक्षा त्याला झाली. बलात्काराचा गुन्हा आत्ता पुन्हा अगदी सिद्ध होणं जरी अवघड आहे किंवा अशक्य आहे, पण खून मात्र त्यानंच केला किंवा त्याच्यामुळेच हे सगळं घडलं अशा प्रकारचा जर काही निष्कर्ष पुढे आला आणि त्याच्या अनुषंगाने ही केस रिओपन होऊ शकते का, हा खटला पुन्हा एकदा लढला जाऊ शकतो का, आणि असं झालं तर काय होईल कारवाई, हा मुद्दा गृहराज्यमंत्र्यांनी संकेत दिलेत की अशा प्रकारची कारवाई होऊ शकते. डीन जे आहेत KEMचे आणि बाकीच्या नर्सेस त्यांनी म्हटलंय की पुन्हा पकडा येणारा धमाला कारवाई करा, तो आता भोगतोय नरक यातना अशा प्रकारची बातमी सकाळनं दिली. पण त्यातला मुद्दा असा होता की क्राईम नेव्हर पेज. त्याची आत्ता अवस्था कितीही विपन्नावस्था असली, काही असली आणि मानसिकदृष्ट्या तो किती खचला असला तरी सुद्धा प्रत्यक्ष अशा नराधमाला शिक्षा झाली पाहिजे का, कारवाई झाली पाहिजे का, काय नक्की म्हणणं आहे. आणि या सगळ्या संदर्भात आपल्याला आता सगळ्या नामवंतांशी चर्चा करायची आहे. इथे माझ्यासोबत आहे शमशेर पठाण. शमशेर पठाण हे निवृत्त ACP आहेत आणि आपल्या आवाज महाराष्ट्राच्या कार्यक्रमातही अनेकदा ते आलेले आहेत. त्याचप्रमाणे निलिमा वर्तक आहेत, माजी जिल्हा अतिरिक्त सरकारी वकील आहेत निलिमा वर्तक या पुण्यामध्ये आपल्यासोबत असणार आहेत. ज्ञानेश चव्हाण आपला बातमीदार की ज्यानं हे सगळं ब्रेक केलं, ज्यानं पहिल्यांदा सांगितलं की होय सोहनलाल जिवंत आहे, काय अवस्था आहे. आणि जेव्हा ज्ञानेशची ही स्टोरी आली, ज्ञानेशचा रिपोर्ट आज झाला प्रसिद्ध सकाळमध्ये आणि सामवरून, तेव्हा जगभर खळबळ उडाली. तो ज्ञानेश आपल्यासोबत आहे. या सगळ्या तिघांच्या सोबत आपल्याला चर्चा करायची की सोहनलाल जिवंत आहे खरं, पण आत्ता सोहनलालचं पुढं काय होणार. आणि सगळ्या चर्चा करताना मला सुरुवातीला ज्ञानेशकडे जायचं. ज्ञानेश, मला एक सांग की आता गेले 2-3 दिवस या सगळ्या मुद्द्यांवर आपण सातत्यानं बोलतो आहोत. ही बातमी प्रसिद्ध झाली आणि आत्तापर्यंत या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. पहिल्यांदा सांगितलं कारण सुरुवातीला तो नाहीच आहे जिवंत अशा प्रकारची बातमी पसरली होती. अनेक दैनिकांनी छापलं सुद्धा की सोहनलाल गेलेला आहे, सोहनलाल जिवंत नाही आहे. पण तुम्ही प्रत्यक्ष शोधलं सोहनलालला. हे सगळं झालं. मगाशी तुम्ही दुपारी आपण बोलत असताना सगळं सांगितलं की काय काय प्रकारे सोहनलाल बोलला, काय बाकीच्या गोष्टी घडल्या. पण मला एक सांगा, आता जी तुम्ही चर्चा करता आहात पोलीस अधिकाऱ्यांशी, कायदेतज्ञांची, काय रिॲक्शन आहे त्यांची, काय प्रतिक्रिया आहे, सोहनलालचं काय करायचं. कारण शेवटी नरक यातना वगैरे हे सगळं जरी खरं असलं तरी आत्ता तो मोकळा आहे, मोकाट आहे, फिरतोय. काय करायचं सोहनलालचं, काय कारवाई झाली पाहिजे, काय प्रतिक्रिया उमटते, काय म्हणणं आहे? सोहनलालला शोधल्यानंतर येतोय माझा ज्ञानेश बोला. हा, सोहनलालला शोधल्यानंतर आज सकाळपासून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे फोन येत आहेत.
प्रसारमाध्यमांमधून सगळ्या जे काही राष्ट्रीय नंतर राज्यातल्या सगळ्या प्रमुख जे काही मीडिया हाऊसेस आहेत तिकडून फोन येत आहेत. यानंतर काही विधितज्ञांचे फोन येत आहेत. आता यापुढे काय? आपण गेली अनेक वर्ष जो नराधम काळाच्या पडद्यावर म्हणजे जो लपला होता तर त्याला तुम्ही शोधून काढत, पण आता पुढे काय करता येऊ शकतं? तर सोहनलालवर खराच गुन्हा दाखल करता येऊ शकतो का, याबद्दल दोन मतं आहेत. पहिलं जे मत आहे ते सोहनलालने केलेल्या त्याच्यावर जो काही गुन्हा दाखल होता भोईवाडा पोलीस ठाण्यामध्ये, अरुणावरचा जो काही अमानवीय अत्याचार, मारहाण आणि चोरीचा, तर त्या प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा त्यावेळी झालेली आहे आणि तो ती शिक्षा बघून बाहेर आलेला आहे. पण त्याच वेळेस दुसरा मुद्दा असा सुद्धा आहे की त्याला फाशी शिक्षा द्या. म्हणजे आज दिवसभरामध्ये आम्ही जे काही आमच्याकडे प्रतिक्रिया येत आहेत, या प्रतिक्रियामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं असं म्हणणं आहे की त्याला पुन्हा एकदा अरुणाच्या हत्येप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्याला अधिक कठोरात कठोर जी काही शिक्षा असेल ती देता येऊ शकते का, असं त्याच्यावर पुन्हा एकदा चर्चा व्हायला हवी, असं विधितज्ञही आहेत, पोलीस अधिकारी आहेत. आपल्यासोबत निलिमा वर्तक आहेत, ॲडव्होकेट निलिमा वर्तक या सरकारी वकील आहेत. निलिमा वर्तक, आत्ता ज्ञानेश असं म्हणतोय की एक अशी प्रतिक्रिया उमटते आहे की त्याला फासावर दिलं पाहिजे आणि मुळामध्ये जेव्हा त्याला शिक्षा झाली ती प्रामुख्याने मारहाण आणि या स्वरूपाची होती, पण आता अरुणाचा मृत्यू झालेला आहे आणि अरुणाचा मृत्यू हा नैसर्गिक मृत्यू नाही, तो याच आजारपणातून किंवा या सगळ्या गोष्टीतून झालेला आहे. त्यामुळे हा खूनच आहे असं मानून सोहनलालला शिक्षा होऊ शकते का? पुन्हा खटला नव्यानं सुरू होऊ शकतो का? कायद्याचे अभ्यासक, कायदेतज्ञ, तुम्ही कसं बघता, काय म्हणणं आहे? हे बघा, जे क्रिमिनल प्रोसिजर कोड आहे किंवा क्रिमिनलचे बोला एक आवाज येतोय निलिमा. क्रिमिनल प्रोसिजर कोड प्रमाणे कुठल्याही गंभीर गुन्ह्याला लिमिटेशनचा कायदा हा ॲप्लिकेबल नाही. त्यामुळे ज्या वेळेला जी घटना घडली त्या घटनेनंतर जर एखादी व्यक्ती इंज्युअर्ड झालेली असेल आणि ती उपचार घेत असेल, ज्या वेळेला ती व्यक्ती मृत पावते त्यावेळेला त्याच्यामध्ये खुनाचा गुन्हा हा केला जातो. जर पहिल्यांदा तो खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा असेल तर तो त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर खुनाचा गुन्हा होतो. त्यामुळे एक गोष्ट तर नक्कीच आहे की अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्याला कुठल्याही प्रकारचं लिमिटेशन हे असू शकत नाही. दुसरा जो प्रश्न आपण विचारला की त्याला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे का, मला असं वाटतं की हे कोर्टाच्या अखत्यारीतली गोष्ट आहे. आपण पहिल्यांदा त्याच्यामधल्या जो काही पुरावाचा भाग आहे, म्हणजे विशेषतः वैद्यकीय पुरावा, मेडिकल एव्हिडन्स, तो मेडिकल एव्हिडन्स लक्षात घेऊन आपण त्याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा हा निश्चित दाखल करू शकतो आणि त्याला ती ट्रायल फेस करावी लागेल. त्या ट्रायलमधून जे काही शिक्षा त्याला मिळू शकते ती शिक्षा त्याला भोगावी लागेल. त्यांनी कुठल्या तरी गुन्ह्यामध्ये आधी शिक्षा भोगलेली आहे म्हणून ह्या गुन्ह्यातून तो सुटू शकणार नाही, याची ट्रायल त्याला फेस करावीच लागेल.